कदाचित आपल्याला ॲक्वा लाईन ही 3 वर्ष आधीच मिळाली असती जर कारशेडला विरोध केला नसता. थेट उद्धव ठाकरे सरकारला, राज ठाकरेंच्या मनसेला नडणाऱ्या अश्विनी भिडे मुंबई महापालिकेच्या आयुक्त झाल्या आहेत आणि हे वक्तव्य त्यांनी केलं होतं काही महिन्यांपूर्वी एका इंटरव्ह्यूमध्ये. मेट्रो वुमन ओळख असलेल्या अश्विनी भिडे मुंबईच्या पहिल्याच महिला आयुक्त झाल्या आहेत. आदित्य ठाकरे, अनिल शिदोरे अशा नेत्यांना थेट आणि सोशल मीडियावर येऊन उत्तर देणाऱ्या अश्विनी भिडे महत्त्वाच्या पदी असणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी कदाचित पहिल्याच असाव्यात. मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि आता अश्विनी भिडे मिळून मुंबई मनपाचा कारभार पाहणार आहेत. पण त्यांच्याकडे असलेला मुंबई मेट्रो रेल महामंडळाचा व्यवस्थापकीय संचालक म्हणून असलेला अतिरिक्त पदभारही त्यात सांभाळणार आहेत. आदित्य ठाकरे आरे कारशेडला कडाडून विरोध करत होते. कारशेडची जागा ठरत नाही तोपर्यंत मेट्रो पूर्ण होऊ शकत नाही अशी ही परिस्थिती होती. तेव्हा अश्विनी भिडे मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करत होत्या. हा काळ होता 2015 ते 2020चा. या कालावधीत त्यांची मेट्रो वुमन अशी ओळख तयार झाली होती. राज्यभरात गाजलेल्या आरे मेट्रो कारशेडच्या वादात त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्या चर्चेत आल्या. त्यांनी मेट्रो प्रशासनाची भूमिका ही ठामपणे मांडली होती. मुंबईच्या ॲक्वा लाईनच्या विकासातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्या नेमकं काय म्हणाल्या होत्या त्यावेळेला ट्विटरवरती, त्यांचे काही ट्विट्स आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. आणि त्यांनी त्यावेळेला काय म्हटलेलं होतं किंवा कशा पद्धतीनं त्यांनी नेत्यांना उत्तर दिलं होतं ते आपण बघूयात. अनिल शिदोरे यांनी एक ट्विट केलेलं होतं की जेव्हा आपल्यासारखे नागरिक आपले प्रतिनिधी निवडताना दृश्यमानतेला महत्त्व देतात तेव्हा जुन्या पुलांची डागडुजी, दुरुस्ती यापेक्षा मेट्रो, हायपर पूल याला जास्त महत्त्व मिळतं आणि मग कालच्यासारख्या दुःखद प्रसंग जे आहेत ते ओढवतात. एका ब्रिज कोलॅप्सवरती त्यांची ही प्रतिक्रिया होती. त्याच्यावरती त्यांनी असं म्हटलं की मेट्रो प्रकल्प हा केवळ दृश्यमानतेसाठी नाहीये. मुंबईतील वाहतूक कोंडी खऱ्या अर्थानं दूर करायची असेल तर उत्तम आणि कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला पर्याय नाही, मेट्रो हा पर्याय देते. मात्र त्यासाठी असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरकडे दुर्लक्ष करण्याचं कारण नाही, ते गरजेचंच आहे असं उत्तर त्यांनी त्यावेळेला मनसेला दिलेलं होतं. त्याच्यानंतर जे आरे कारशेडचं जे भांडण झालेलं होतं किंवा जो वाद त्यावेळेला तयार झालेला होता त्याला सुद्धा त्यांनी दरवेळेला प्रत्युत्तर दिलेलं आहे. असंच एक ट्विट करत त्या काय म्हणाल्या होत्या बघा की Please don't get misled by partial info and check your facts before taking a public stand. Please see the map below. The yellow spot is Mumbai Metro's car depot. Please also see where the film city is. Yeah, there are 4.8 lakh trees in entire RA Milk Colony of 1300 and not just in car depot land. असं त्यांनी म्हटलेलं होतं. आणखीन एक त्यांचं ट्विट होतं की some say that objection is to metro car shed, not to metro. Answer is that metro line cannot function without a car shed, which is an integral part of the system. #RA ऐकाना. सो अशा पद्धतीनं त्यांनी दरवेळेला आरेला जे विरोध करत होते त्यांना त्यांनी प्रत्युत्तर जे आहे ते दिलेलं होतं. पण याच्यानंतर काय झालं म्हणजे त्यांनी ही भूमिका मांडली, त्यांनी त्यांचा स्टँड जो आहे तो घेतला. पण त्यानंतर 2022 मध्ये महाविकास आघाडी सरकारनं भिडे यांची पदावरून उचलबांगडी केली. त्यांनी त्यांना पदावरून बाजूला केलं आणि त्यांच्या जागी रणजित सिंह देओल यांची नियुक्ती केली. मग 2020 ते 2022 या काळामध्ये अनेक महिने त्या कोणत्याही पदाविना होत्या. त्यानंतर मे 2020 मध्ये महामारी व्यवस्थापन मदत करण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा एक पद जे आहे ते देण्यात आलं. BMC मध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. जुलै 2022 मध्ये म्हणजे त्यावेळेला शिवसेना फुटलेली होती, राज्यात सत्तांतर झालेलं होतं आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन जे होतं त्यांनी असं म्हटलेलं होतं की मेट्रो 3चा हा जो रखडलेला प्रकल्प आहे त्याला गती देण्यासाठी पुन्हा एकदा अश्विनी भिडे यांची MMRC मध्ये MD म्हणून त्यांची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली होती. आता हे झालं त्यांचं आरे मधलं सगळं त्यांची कारकीर्द किंवा आरेचा वाद सुरू असताना त्यांची भूमिका काय होती की त्यांनी कशा पद्धतीने स्टँड घेतला आणि कशा त्या ठाकरेंनाच थेट जाऊन भिडल्या होत्या त्याबाबत. आता त्यांचा मुंबईशी नेमका संबंध कसा आला? 2008 पासून त्या खरं तर मुंबईच्या विकासाशी जोडल्या गेलेल्या आहेत. 2008 मध्ये त्यांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये म्हणजे MMRDA मध्ये सह महानगर आयुक्त म्हणजे जॉईंट मेट्रोपॉलिटन कमिशनर म्हणून त्यांची नियुक्ती जी आहे ती करण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी ईस्टर्न फ्रीवे, मिलन सबवे उड्डाणपूल, शहरातील स्कायवॉकचं जाळं आणि मिठी नदी स्वच्छता अभियान यासारखे अनेक महत्त्वाचे प्रकल्प जे आहेत ते त्याच्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतलेला होता. प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या व्यक्तींचं पुनर्वसन करणं किंवा कोणत्याही मोठ्या सामाजिक असंतोषाला
वाट न देता अतिक्रमण हटवणं यासारख्या संवेदनशील मुद्दे जे होते ते सुद्धा त्यांनी अगदी कौशल्यानं हाताळले होते आणि तशीच त्यांची ओळख जी आहे ती सुद्धा तयार झालेली आहे. मुंबई मनपाच्या आयुक्तपदी निवड होण्याआधी त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतले अधिकारी अशी म्हणून सुद्धा त्यांची ओळख केली जाते. मनपा आयुक्तपदी त्यांची निवड होण्याआधी त्या मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून त्या काम बघत होत्या. अश्विनी भिडे या मूळच्या सांगली जिल्ह्यातील आहेत. 1995च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या IAS अधिकारी आहेत. त्यांनी इंग्रजी साहित्यातून पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे MBAची डिग्री सुद्धा आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातून केली होती. 1997 ते 1999 या काळात त्या कोल्हापूरच्या सहाय्यक जिल्हाधिकारी पदावरती कार्यरत होत्या. त्यानंतर सिंधुदुर्ग असेल, नागपूर असेल या जिल्हा परिषदांचं मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचा एकूण प्रशासकीय अनुभव जर आपण बघितला की त्यांचा सेवेचा अनुभव जो आहे तो 27 वर्षांचा आहे. सो अशा पद्धतीनं अश्विनी भिडे हा एक चर्चेतला चेहरा आहे आणि आता त्या मुंबईच्या आयुक्त झालेल्या आहेत मुंबई महापालिकेच्या आणि त्यामुळे मुंबईमध्ये आता महिला राज चालणार असा ट्रेंड जो आहे तो सुरू झालेला आहे किंवा अशा चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.